असे स्मार्ट मीटर आता महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्यांच्या घरी बसले. तर या मीटरमध्ये नक्की वेगळं काय आहे, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेला आहे. या मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाहीये. जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तरी लगेच त्याची माहिती इलेक्ट्रिसिटी बोर्डला कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्डला तुमच्या वीज वापराबाबतच्या रिअल टाइम हालचाली समजतील. म्हणजे तुम्ही आता सध्या किती लाईट वापरत आहात किंवा तासापूर्वी किती वापरली, ते सगळे लगेच इलेक्ट्रिसिटी बोर्डला समजेल. एखाद्या घरामध्ये जर अचानक विशिष्ट वेळीच जर वीज वापर कमी होत असेल तर त्या ठिकाणी काहीतरी चुकीचे घडत आहे किंवा वीज चोरी केली जात आहे असे त्यांना समजू शकते. महाराष्ट्रात हे मीटर शक्यतो पोस्टपेड असणार आहेत. जर तुम्ही वीज बिल भरलेले नसेल तर तुमचं कनेक्शन कट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तुमच्या घरापर्यंत येण्याची गरज नाहीये. ते तिथूनच तुमचं कनेक्शन चालू किंवा बंद करू शकतात. त्यासाठी मीटरमध्ये रिले बसवण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक कम्युनिकेशन मॉड्यूल असणार आहे, ज्यामध्ये एक सिम असणार आहे. त्यामुळे जे वीज वितरण विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना रिडिंग घेण्यासाठी तुमच्या घरापर्यंत यावं लागणार नाहीये. त्यांना जागेवरूनच तुमची रिडिंग मिळणार आहे. तसेच हे मीटर 2 डायरेक्शनल असणार आहेत. म्हणजे जर तुमच्या घरी सोलार बसवलेले असेल तर त्यातून जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी ही या मीटर थ्रूच बोर्ड इलेक्ट्रिसिटी बोर्डकडे जाणार आहे आणि त्याचं रेकॉर्ड पण ठेवलं जाणार आहे. तुमच्याकडे किती वीज जनरेट झाली आणि तुम्ही किती वीज वापरली यांची वजाबाकी करून तुमचं बिल बनवण्याची क्षमता या मीटरमध्ये असणार आहे. माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.